नमस्कार. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करा, या चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून कुठलाही भावी शिक्षक या अपडेटपासून वंचित राहणार नाही आणि शिक्षक भरतीपासून वंचित राहणार नाही. आता या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. आपल्या सगळ्याला माहिती आहे, शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये पवित्र पोर्टलला ज्या जाहिराती आहेत त्या अपलोड होणे सुरू आहे. आत्तापर्यंत 3 वेळा मुदतवाढ जी आहे त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि या मुदतवाढीच्या नंतर आपल्या सगळ्याला माहिती असेल, यापूर्वीसुद्धा आत्तापर्यंत पवित्र पोर्टलला किती जागा अपलोड झाल्या, त्याच्यापैकी किती जिल्हा परिषदच्या आहेत आणि किती पदं या भरती प्रक्रियेमध्ये येऊ शकतात, या सगळ्या गोष्टीवर सविस्तर असे व्हिडिओज बनवलेले आहेत आणि आज लोकमतला सुद्धा त्या संदर्भातली बातमी लावून पुष्टी केलेली आहे की 21,000 पदाची भरती करण्याचं नियोजन असल्याची. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आत्तापर्यंत साधारणतः 25 पेक्षा अधिक जिल्हा परिषदचे रोस्टर जे आहेत त्या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि थोड्या वेळापूर्वीच आता वाशिमच्या एका शिक्षणाधिकारी समवेत माझं बोलणं झालं, कारण एक अभियोग्यताधारक त्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर त्यांच्याशी बोलणं झालं. नंतर त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला थोडासा वेळ लागेल. मात्र वाशिम जिल्हा परिषदेची जाहिरात जी आहे ते पूर्वी येऊ शकत नव्हती. पण आता थोडासा वेळ जर आम्हाला मिळाला तर नक्की वाशिमच्या जिल्हा परिषदेची सुद्धा जाहिरात आम्ही देऊ. अशा पद्धतीचे शिक्षणाधिकारी जे आहेत त्या ठिकाणी ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कळवलेलं आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक आस्थापना जी की मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम या सगळ्या माध्यमांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची ठरणारी BMC जी काही महानगरपालिका आहे, त्या ठिकाणी अतिरिक्त BMCचे जी काही आयुक्त आहेत डॉक्टर अविनाशजी ढाकणे सर यांनी त्या ठिकाणी शिक्षक भरती जी आहे BMCची ती करण्याचं जे नियोजन आहे, त्या ठिकाणी महापालिकेच्या शिक्षण समितीचे जे काही सभापती आहेत शिरवाडकर मॅडम यांनी त्या ठिकाणी प्रस्ताव जो आहे तो अतिरिक्त आयुक्त जे काही आहेत यांच्याकडे दिलेला आहे आणि BMCच्या ज्या काही जागा आहेत सगळ्यांना या BMCच्या जागेकडे विशेष लक्ष असतं, महत्त्व असतं. इंग्रजी माध्यमांच्या, उर्दू माध्यमांच्या, हिंदी माध्यमाच्या भावी शिक्षकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रिया जी आहे या BMCमध्ये होत असते. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष याचकडे असते. या BMCमध्ये जागा किती रिक्त आहेत आणि किती भरणार आहेत. या BMCचं जे काही शिक्षणाचं डिपार्टमेंट आहे ते कंत्राट शिक्षकांच्या डोक्यावर ओझं आहे. बऱ्याच दिवसापासून बरेच शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त झाले होते आणि बऱ्याच शिक्षकांचं समायोजन झालं. त्यानंतरही मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक जे आहेत त्या ठिकाणी रिक्त आहेत आणि शिक्षण विभागाची जी काही तारंबळ आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येते. कंत्राटी शिक्षक जे आहेत त्यांना तासिका तत्त्वावर तिथे ठेवलेलं आहे. एका तासाला ₹150 अशा पद्धतीनं मानधन त्यांना दिलं जाते. मात्र त्यांनी मानधन जे आहे ते आपलं वाढीव मागत आहेत आणि तशा पद्धतीचा सकारात्मक विचार किंवा सकारात्मक निर्णय जो आहे वाढीव मानधनाचा त्या ठिकाणी BMC करणार आहे आणि अतिरिक्त जे काही आयुक्त आहेत BMCचे त्यांनी त्या बाबतीत सकारात्मकता दर्शवलेली आहे. लवकरच त्यांच्या पगारवाढीचे जे काही प्रयत्न आहेत किंवा पगारवाढीचा जो काही प्रस्ताव आहे तो मंजूर होणार आहे. आता मूळ मुद्द्याकडे, BMCच्या जागा किती रिक्त आहेत? तर BMCच्या जागा साधारणतः 1200 पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. ह्या 1200 जागा ज्या आहेत त्या 1200 जागेचं रोस्टर जे आहे ते अजून प्रलंबित आहे. मात्र BMCकडनं जे आहे ते पाठवलेलं आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळणार आहे. या 20 जुलैपर्यंत अपेक्षित आहे ते रोस्टर मंजूर होणे आणि रोस्टर मंजूर झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मराठी माध्यमाच्या साधारणतः 523 जागा आहेत त्या ठिकाणी येतील आणि आयुक्तांची पण त्याला परमिशन लागते. नंतर मावकची परमिशन लागते. असं BMCचं खातं जे आहे ते वेगळं आहे. ते स्वतःला एक वेगळं राज्य गृहीत धरते. त्यामुळं इथल्या जागा वेगवेगळ्या शर्यती पार करून येत असतात आणि इथं नक्कीच या भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात जी आहे ते भरती होऊ शकते. या जागा योग्य नियोजन करून योग्य पाठपुरावा जर केला तर 100% इथल्या जागा साधारणतः 1000पेक्षा अधिक. तसं 1200 जागा भरण्याचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी
BMCच्या शालेय व्यवस्थापन विभागाचे जे काही सभापती आहेत त्यांनी त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. म्हणजे या जागा मोठ्या प्रमाणामध्ये ज्या उमेदवारांचं उर्दू माध्यम झालेलं आहे, हिंदी माध्यम झालेलं आहे, ज्या उमेदवारांचं इंग्रजी माध्यम झालेलं आहे, अशा उमेदवारांना मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते BMCमध्ये सतत संधी मिळत आलेली आहे. इंग्रजी माध्यमाचं विशेष करून, उर्दू माध्यमाचे विशेष करून इंग्रजी माध्यमाची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पदं असतात, हक्काची पदं असतात. त्यामुळं अजून थोडासा BMCमध्ये पाठपुरावा केला तर नक्कीच हे 1200 पदं जी आहेत त्या ठिकाणी येतील आणि आपली टीम जी आहे तिथं सतत पाठपुरावा करते, फॉलो घेते आणि मी स्वतः व्यक्तिशः आयुक्तांची सुद्धा पुढच्या आठवड्यामध्ये भेट घेणार आहे. नक्कीच निश्चिंत राहा. इंग्रजी, मराठी, उर्दू सगळ्या माध्यमाच्या मुलांनी निश्चिंत राहा. योग्य पद्धतीनं जो कोणी काम करते, केवळ मुलांच्या हितासाठी जो काम करते त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि मुलांना न्याय मिळवून देतो त्यांच्या पाठीशी उभे राहा. केवळ कोणीतरी येथील प्रसिद्धीसाठी, प्रसिद्धीपोटी काहीही बडबड करते, अशा लोकांमुळे किंवा अशा लोकांच्या मागे राहाल तर नक्की तुमचं नुकसान होईल. आता एवढ्या जागा येऊनसुद्धा त्याच्यामध्ये मर्यादित प्राधान्यक्रम जे आहे ते अतिशय महत्त्वाचा निर्णायक ठरणार आहे प्राधान्यक्रम. आणि हे प्राधान्यक्रम कसे द्यावेत यासाठी महाटीचर संदीप कांबळे या प्लेस्टोरच्या ॲपवर समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग बॅच जी आहे ती आपण सुरू केलेली आहे. साधारणतः उद्या संध्याकाळी 8 वाजल्यापासून जी आहे ती ही बॅच सुरू होणार आहे आणि ज्यांनी आत्तापर्यंत ॲडमिशन घेतलं नाही त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी ॲडमिशन घ्या. आत्ता सध्याला 50% सूट जी आहे ते बॅचवर आहे. नक्कीच तुम्हाला किती मार्क आहेत याहीपेक्षा अधिक तुम्ही कसे तुमचे प्राधान्यक्रम देत आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्याची लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये कमेंट पिन केलेली असेल, तिथे लिंक असेल. तो ॲप डाउनलोड करा, रजिस्टर करा, नाव आपला मेल ID टाकून त्यानंतर काउन्सिलिंग बॅच जी आहे ती परचेस करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा उभ्या आयुष्यात झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच याचा फायदा 100% तुम्हाला होईल. तुर्तास थांबतो. यापेक्षा वेगळं आणि जिथल्या जागा येऊ शकत नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाठपुरावा सुरू केलेला आहे. नक्कीच मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य पद्धतीनं 2 डिजिट मेरिट आणण्यासाठी आपण योग्य तो पाठपुरावा करतो आहे. नक्कीच पाठीशी राहा, फक्त लढ म्हणा आणि सोबत राहा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुर्तास थांबतो. जय भीम.